चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. आजच्या या विश्लेषणात आपण एका अत्यंत कठोर आणि शिस्तबद्ध जीवनशैलीच्या तत्त्वज्ञानाचं वस्तुनिष्ठ परीक्षण करणार आहोत. ही अशी एक मानसिकता आहे जिथे कोणत्याही सभ्यींना म्हणजे एक्सक्यूजेसला अजिबात थारा नसतो. आज आपण ज्या संदर्भ सामग्रीवर चर्चा करणार आहोत त्यानुसार यशाकडे जाणारा मार्ग हा प्रेरणा किंवा नशिबावर अवलंबून नसून तो केवळ आणि केवळ अखंड कृती आणि स्वतःच्या आयुष्याची 100% जबाबदारी घेण्यावर आधारित आहे. हे थोडं तीव्र वाटेल पण खरंच खूप व्यावहारिक तत्त्वज्ञान आहे. चला सुरू करूया. थोडक्यात सांगायचं तर आज आपण या 5 प्रमुख मुद्द्यांवरून जाणार आहोत. सरासरीच्या जाळ्यातून सुटका, एक्स्ट्रीम ओनरशिपची ताकद, कृतीतून आत्मविश्वास, सामायिक संघर्षातून मिळणारा उद्देश आणि शेवटी खऱ्या ताकदीची पुनर्व्याख्या. अगदी एकामागोमाग एक हे सगळे रोमांचक मुद्दे उलगडत जाऊया. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, सरासरीच्या जाळ्यातून सुटका, सामान्य विरुद्ध नेत्रदीपक. आता एक अतिशय विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. आपण अनेकदा पाहतो की लोक नेहमी असामान्य किंवा अगदी नेत्रदीपक परिणामांची अपेक्षा करतात, बरोबर? पण त्यांच्या दररोजच्या कृती मात्र अगदी सर्वसामान्य असतात. असं का होतं? या प्रश्नाचं उत्तर या एका अतिशय परखड वाक्यात दडलंय. इतर सगळे जे करतात तेच जर आपणही करत राहिलो तर फक्त सरासरी किंवा ॲव्हरेज परिणामच मिळतील. या संदर्भाचा मुख्य युक्तिवाद हाच आहे की सामान्य असणं आणि नेत्रदीपक असणं या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. साधं गणित आहे, जर आपण इतर सर्वसामान्यांसारखंच वागलो तर मिळणारे परिणामही तसेच असणार, नाही का? आता इथला विरोधाभास खरंच खूप मनोरंजक आहे. एका बाजूला अशी मानसिकता असते जी नेहमी योग्य वेळेची किंवा प्रेरणेची म्हणजेच मोटिवेशनची वाट पाहत असते, आणि दुसऱ्या बाजूला अशी मानसिकता असते जी स्वतःला त्या क्षणी कसं वाटतं याचा अजिबात विचार न करता कठीण आणि त्रासदायक गोष्टी करत राहते. जे लोक नकोशा वाटणाऱ्या गोष्टींचा रोज सामना करतात ना, तेच लोक शेवटी यशाच्या शिखरावर पोहोचतात. केवळ प्रेरणेची वाट पाहणं म्हणजे तिथेच अडकून राहणं. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, एक्स्ट्रीम ओनरशिपची ताकद, म्हणजेच स्वतःचं नियंत्रण पूर्णपणे स्वतःकडे घेणं. हे एक अतिशय कटू पण अगदी 100% खरं वास्तव आहे. हे संपूर्ण तत्त्वज्ञान या एकाच कल्पनेवर आधारलेलं आहे की बाहेरील कोणतीही व्यक्ती किंवा कोणतीही अदृश्य शक्ती येऊन अचानक आपलं आयुष्य सुधारणार नाहीये. आपल्याला वाचवायला कोणीही येणार नाही. ही जाणीव जेव्हा आतून निर्माण होते तेव्हाच खऱ्या बदलाची सुरुवात होते. आणि हीच ती एक्स्ट्रीम ओनरशिप. हे प्रत्यक्ष व्यवहारात कसं दिसतं ते बघा. एका बाजूला बालपणाबद्दल, पालकांबद्दल किंवा परिस्थितीबद्दल सतत तक्रार करत राहणारी सरासरी मानसिकता असते, तर दुसरीकडे कोणाच्याही मदतीची वाट न पाहता स्वतः आरशात बघून स्वतःच्या चुका मान्य करणारी आणि वर्तमानातील परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेणारी ओनरशिप मानसिकता असते. हे पूर्णपणे 2 टोकाचे विचार आहेत. प्रचंड मेहनतीची ही संकल्पना समजून घेण्यासाठी कोबे ब्रायंटच्या या एका अफलातून उदाहरणाकडे लक्ष देऊया. दुपारी 3 वाजता जेव्हा विरोधी संघातील खेळाडू सामना सुरू होण्यापूर्वी सराव करण्यासाठी लवकर मैदानात पोहोचतो तेव्हा त्याला दिसतं की कोबे आधीच तिथे आहे आणि घामाने अक्षरशः डबडबलेला आहे. सामन्यानंतर जेव्हा त्याला विचारलं जातं की एवढी मेहनत का, तेव्हा कोबे सांगतो की त्याला हे दाखवून द्यायचं होतं की समोरचा कितीही मेहनत घेत असला तरी तो स्वतः त्यापेक्षा जास्त मेहनत घेण्यास नेहमी तयार आहे. याला म्हणतात अजोड जिद्द, आणि याच जिद्दीच्या जोरावर तो त्या सामन्यात तब्बल 40 पॉइंट्स मिळवतो. आपला तिसरा भाग आहे कृतीतून आत्मविश्वास, इम्पोस्टर सिंड्रोमवर मात. जेव्हा एखाद्यामध्ये आत्मविश्वासाचा जन्मजात अभाव असतो तेव्हा फक्त सकारात्मक विचार करा असं सांगून काहीही उपयोग होत नाही. इम्पोस्टर सिंड्रोम नावाची ही भावना इतकी भयानक आणि तीव्र असते की ती कोणत्याही चांगल्या विचारांना मुळासकट दाबून टाकते. म्हणूनच फक्त मला आत्मविश्वास हवाय अशी नुसती इच्छा करून काहीही साध्य होत नाही. तो असा आपोआप निर्माण होत नसतो. तर मग करायचं काय? इथला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आत्मविश्वास हा नेहमी कृतीतून निर्माण होतो, नुसत्या विचारांतून नाही. सकाळी गजर वाजल्यावर स्नूज बटन न दाबता पहिल्या झटक्यात उठण्यासारखी एक छोटीशी कृतीसुद्धा आत्मविश्वास वाढवू शकते. विचार करा, आठवड्याला एखादं जरी लहान काम पूर्ण करण्याची शपथ घेतली आणि ते खरोखर पूर्ण केलं तर मागे वळून पाहताना स्वतःबद्दल जो अभिमान वाटतो ना, तिथूनच खऱ्या आत्मविश्वासाची सुरुवात होते. कृती नेहमी विश्वासाच्या आधीच आली पाहिजे. यानंतर आपण चौथ्या भागाकडे जातोय, सामायिक संघर्षातून उद्देश, बंधुत्वाची पुनर्बांधणी. हा आकडा खरंच अंगावर काटा आणणारा आहे. युनायटेड किंगडममधील पुरुष आत्महत्यांच्या संदर्भात ही एक अतिशय गंभीर आकडेवारी आहे. 18 ते 40 या वयोगटातील पुरुषांच्या मृत्यूचं सर्वात मोठं कारण ते स्वतःच आहेत. ही एक अतिशय विदारक आणि दुर्दैवी वास्तविकता आहे.
यावरून आपल्याला हे स्पष्ट समजतं की जीवनात एक ठाम उद्देश आणि खऱ्या बंधुत्वाची भावना असणं किती जीवघेणं महत्त्वाचं असू शकतं. या गंभीर वास्तवाचा थेट संबंध आपल्या एका आधुनिक समस्येशी जोडलेला आहे. खऱ्या आयुष्यात जे बंधुत्व आणि जी भक्कम साथ मिळायला हवी असते ती मिळत नाही. म्हणून ती पोकळी भरून काढण्यासाठी अनेक जण व्हिडिओ गेम्स किंवा डिजिटल जगाच्या आहारी जातात. तंत्रज्ञान हा एक प्रकारचा तात्पुरता आधार किंवा पळवाट बनून जातं. पण यावर सामग्रीत सुचवलेला उपाय एकदम वेगळा आणि प्रभावी आहे. तो मार्ग म्हणजे सामायिक शारीरिक संघर्ष. मग ते शरीर थकलेलं असतानाही केलेलं जिवजित्सूचं प्रशिक्षण असो, वाळवंटात सील तुकडीने एकत्र मिळून केलेला खडतर संघर्ष असो किंवा साध्या फुटबॉलच्या मैदानावर मित्रांसोबत घाम गाळणं असो. खऱ्या अर्थाने समाधान आणि शिस्त तेव्हाच निर्माण होते जेव्हा आपण बाह्य जगातील कठीण आव्हाने एका गटासोबत एकत्रितपणे पेलतो. यातूनच डोपामाइन आणि शिस्त दोन्ही वेगाने वाढीस लागतात. आता आपण आलो आहोत शेवटच्या आणि 5व्या भागावर, खऱ्या ताकदीची पुनर्व्याख्या, चांगले पण धोकादायक दृष्टिकोन. ही गोष्ट खूप उत्कृष्टपणे स्पष्ट करण्यात आली आहे की खरी ताकद म्हणजे इतरांवर वर्चस्व गाजवणं किंवा दादागिरी करणं अजिबात नाही. तर खरी ताकद म्हणजे इतरांचं रक्षण करणं, त्यांना आधार देणं आणि स्वतःच्या भावनांवर अतिशय कडक नियंत्रण ठेवणं. एक धोकादायक व्यक्ती असणं म्हणजे इतरांना त्रास देणं नव्हे, तर वाईट प्रवृत्तींचा सामना करण्याची ताकद बाळगून स्वतःवर कमालीचा संयम ठेवणं. आणि सोबतच सतत वाचन करून, नवीन गोष्टी शिकून स्वतःला बौद्धिकदृष्ट्या भक्कम बनवणं. लष्करी तुकडीतील एका उदाहरणावरून हे अगदीच चपखल समजून येतं. अहंकार आपल्याला कायम केंद्रस्थानी राहण्यास किंवा स्वतःचाच गौरव व्हावा असे निर्णय घेण्यास भाग पाडतो. पण खऱ्या ताकदीमध्ये स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून संपूर्ण टीमच्या मोठ्या ध्येयासाठी काम करणं अपेक्षित असतं. कधीकधी मागे राहून दुसऱ्याला म्हणजेच नेत्याला किंवा टीम मेंबरला पुढे जाण्यास मदत करणं हेच एका खऱ्या ताकदवान व्यक्तीचं लक्षण असतं. सामग्रीमध्ये इथं एक अतिशय हलकं-फुलकं पण मार्मिक उदाहरण दिलं आहे. फक्त माहिती गोळा करत राहणं म्हणजे शहाणपण नाही. टोमॅटो हे फळ आहे हे माहिती असणं म्हणजे ज्ञान. पण तो टोमॅटो फ्रूट सॅलडमध्ये न टाकण्याचं भान असणं म्हणजे शहाणपण. मिळवलेलं ज्ञान प्रत्यक्ष जीवनात योग्य वेळी आणि योग्य प्रकारे कसं वापरायचं हे समजण्यावरच या संपूर्ण तत्वज्ञानाचा मोठा भर आहे. आणि ह्या संपूर्ण विश्लेषणाचा समारोप एका अतिशय विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने होतो. यश किंवा संधी कुणाकडेही स्वतःहून चालत येत नसते. आता वेळ आली आहे स्वतःलाच हा प्रश्न विचारण्याची. नुसतं बसून राहून संधी निघून जाण्याची वाट पाहत सर्वसामान्य आयुष्य जगायचं आहे, की उठून संघर्ष करून आणि स्वतःच्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी घेऊन एक नेत्रदीपक असाधारण जीवन घडवायचं आहे. निर्णय ज्याचा त्याचा आहे, पण निवड कायम आपल्या हातात असते.